इराणसोबत युद्ध सुरू आहे, जगामध्ये तणाव वाढलाय. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांचा अंदाज काहीतरी वेगळंच सांगतोय. डान्स करत, विजयाचा दावा करत आणि स्वतःला शांतीदूत म्हणून घेणारे ट्रम्प सध्या चर्चेत आलेत. बघूया. महायुद्धात इराण अमेरिकेला तगडी टक्कर देतोय. इराण अमेरिकेमध्ये सुरू झालेल्या या युद्धामुळे जगभरात कमालीचा तणाव वाढलाय. मात्र ट्रम्प यांची देहबोली आणि त्यांची वक्तव्य पाहता युद्ध आपणच जिंकलोय असा संदेश देताना ते दिसतायत. ट्रम्प यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत, ज्यात ते एका भाषणानंतर लगेच डान्स करतानाही दिसतायत. यापूर्वी ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया हँडलरवर एक पोस्ट लिहिली होती. मियामीमध्ये अर्थशास्त्रावर एक मोठं भाषण देण्यासाठी जातोय. इराणमध्ये आमची सैन्य मोहीम जोरदार सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प अशा प्रकारचं हे ट्विट होतं. इराण युद्धावरून जगभरात खळबळ झाली. लोक ट्रम्प यांना दोषी ठरवतायत. अशामध्येच ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्याचा दावा केलाय आणि स्वतःला शांतीदूत घोषित केलंय. मला असं वाटतं की माझा वारसा एका महान शांतीदूताच्या रूपामध्ये पुढे जावा असं ते सांगतात. And I mean, I know it doesn't sound right for me to say this, but I'd love my legacy to be made as a great peacemaker, because I really believe I'm a peacemaker. It doesn't seem it right now, but I think I'm a peacemaker. ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीला ट्रम्प यांची सामुद्रधुनी असं संबोधित केलंय आणि इराणला आपल्या खास शैलीत संदेश द्यायचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी जीभ घसरल्याचाही दिखावा केला होता. मात्र ट्रम्प यांनी हे वक्तव्य जाणीवपूर्वक केलंय. इराण विरुद्धच्या युद्धाबाबत चर्चा सुरू असताना इराणला होर्मुझची सामुद्रधुनी खुली करावीच लागेल असा दावाही त्यांनी केलाय. Negotiating now, and it'd be great if we could do something, but they have to open it up. They have to open up the Strait of Trump. I mean, Hormuz. Excuse me for this. I'm so sorry. Such a terrible mistake. ट्रम्प यांनी यावेळी आपला आधीचा कार्यकाळही आठवला, जेव्हा त्यांनी इराणचे सर्वात शक्तिशाली जनरल कासिम सुलेमानी यांना ठार केलं होतं. त्यावेळी त्यांनी इराणमध्ये सत्ता परिवर्तन झाल्याचा दावा केला होता आणि इराणला $1.7 बिलियन मदत केल्याबद्दल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यावर हल्लाबोलही केला होता. इतकंच नाही तर ट्रम्प यांनी नाटोमधून बाहेर पडण्याचेही संकेत दिलेत. अमेरिका नाटोच्या सुरक्षेवर कोट्यवधींचा खर्च करते, नेहमी त्यांच्यासोबत उभी असते, पण आता असं वाटतं की असं करायची गरज नाही असं ते बोललेत. I think a tremendous mistake was when NATO just wasn't there. They just weren't there. It's going to make a lot of money for the United States because we spend hundreds of billions of dollars a year on NATO, hundreds of protecting them. And we would have always been there for them. But now, based on their actions, I guess we don't have to be, do we? ट्रम्प यांची देहबोली, त्यांची वक्तव्य आणि विरोधकांवरचे हल्लाबोल याचा अविश्वास दाखवतात. मात्र हा त्यांचा आत्मविश्वास आहे की वास्तवापासून खूप दूर असं केवळ राजकीय कथन आहे? हा खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.